नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसची सिरीज सुरू केली आहे. यापूर्वी आपण एकूण 10 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 11वा पार्ट आहे. यामध्ये आपण 23/5/2025 रोजी झालेला मुंबई उच्च न्यायालय भरतीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. शिफ्ट आहे 1 ते 3 PM मधील. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यरचना कोणती आहे ते ओळखा. आपलं एक वाक्य दिलं आहे, विशालने जो मोबाईल खरेदी केला आहे तो नवा आहे. तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. संयुक्त वाक्य आहे का, विधानार्थी आहे का, मिश्र आहे का, केवल आहे. वाक्यामध्ये जर पाहिलं आपण तर जो आणि तो हे दोन उभयान्वी अव्ययाचा वापर करण्यात आला आहे आणि हे दोन उभयान्वी अव्यय आपण मिश्र वाक्य तयार करण्यासाठी वापरतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आहे. आता संयुक्त वाक्य करण्यासाठी कोणते वापरतो, तर त्यासाठी आपण आणि, व, किंवा इत्यादी प्रकारची उभयान्वी अव्यय आपण संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरतो. विधानार्थी यामध्ये एक विधान केलेलं असतं. केवल वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न, गोमा गणेश या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. याचा अर्थ होतो उपटसुंभ व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर राणी शाळेत गेली आणि तिची मैत्रीण तिला भेटायला घरी आली. वरील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ते सांगा. आपल्या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. आता आपण आताच पाहिलं की आणि हे उभयान्वी अव्यय आपण संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. आणि, व, किंवा पहिल्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं की आणि, व, किंवा इत्यादी प्रकारची उभयान्वी अव्यय आपण संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरतो. उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारार्थी शब्द असतो किंवा उद्गारार्थी चिन्ह वापरलेले असते. विधानार्थीमध्ये विधान केलेलं असतं आणि विद्यार्थी वाक्य याच्यामध्ये जे शेवट असतो, शेवटी वाक्याच्या वा वी वे या, वा वी वे व्या इत्यादी प्रकारचे शब्द आलेले असतात, तेव्हा ते विद्यार्थी वाक्याचा प्रकार होतो. त्यानंतर चौथा प्रश्न, स्वगत या शब्दासाठी कोणता शब्दसमूह योग्य आहे ते सांगा. स्वगत म्हणजेच स्वतःशी केलेले भाषण. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. पाचवा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ सांगा. सुख लोलूप या शब्दाचा अर्थ होतो सुखाचा आनंद घेत दिवसभर लोळणारा, हे नाही होणार. दुःखानंतर सुख येईल अशी अपेक्षा बाळगणारा, हे पण नाही होणार. तर सुखाच्या मागे लागलेला. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. जो सुखाच्या मागे लागतो त्याला सुख लोलूप असे म्हटले जाते. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कशाचाच उपयोग नसणारी वस्तू. ते शेळीचे शेपूट, जिचा काहीच उपयोग नसतो, यालाच कशाचाच उपयोग नसणारी वस्तू असे म्हटले जाते. त्यानंतर तुम्ही पण माझ्यासोबत चला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे, तर हे केवल वाक्याचा प्रकार आहे. याच्यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय वापरले नाही. मिश्र आणि संयुक्त वाक्यामध्ये एकतरी उभयान्वी अव्यय वापरले जाते, याच्यात कोणतेही वापरले नाही, त्यामुळे हे केवल वाक्याचा प्रकार आहे. त्यानंतर मराठीचं सेक्शन 2 मध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. फर्स्ट सेक्शनमध्ये 7, दुसऱ्यामध्ये 6, तिसऱ्यामध्ये 6 आणि चौथ्यामध्ये 6, एकूण 4 सेक्शनमध्ये आपला क्वेश्चन पेपर असेल. टोटल 25 क्वेश्चन असतील. त्यानंतर पहिला प्रश्न आहे सेक्शन 2 मधील, मुकुर या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. आता मुकुर म्हणजेच आरसा किंवा याला दर्पण असे पण म्हटले जातं. आरसा, मुकुर, दर्पण हे तिन्ही काय समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपले हे करेक्ट आन्सर आहे. भाविका दूरदर्शनवर बातम्या देते या वाक्याचा प्रयोग सांगा. आपला प्रयोग ओळखायचा आहे. आता भाविका हा कर्ता आहे आणि कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही आहे. तर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग. मग हा कर्तरी प्रयोगाचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो. आणि भावे प्रयोगामध्ये दोन्हीला प्रत्यय असतो. कर्ता आणि कर्म दोन्हीला पण प्रत्यय असतो. कर्तनीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि भावेमध्ये दोन्हीला प्रत्यय असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न,
मीठभाकर या शब्दाचा समास सांगा. याचा समास आहे समाहार द्वंद्व समास. यामध्ये मीठ भाकर तसेच इतर पण वस्तूचा समावेश होतो, त्यामुळे हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. द्विगु समास यामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते. त्यानंतर बहुव्रीही समास या समासाद्वारे इतर व्यक्तीचा बोध होतो, व्यक्तीचा किंवा वस्तूचा. जसे की वक्रतुंड, वक्रतुंड यावरून आपल्याला गणपतीचा बोध होतो, गणपती. वक्र आहे तुंड ज्याचे असा तो. त्यानंतर नीलकंठ, नीलकंठ निळे आहे कंठ ज्याचे असा तो, म्हणजे आपल्याला भगवान महादेवांचा बोध होतो. तर हे बहुव्रीही समासाचे उदाहरणे आहेत. कर्मधारण्य समासामध्ये एक विशेषण असतं, हे लक्षात ठेवायचं. तर शब्दामध्ये विशेषण जर आलं तर ते कर्मधारण्य समासाचं उदाहरण होईल. त्यानंतर खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. परिहार याचा समानार्थी शब्द आहे निवारण. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर समासाचे प्रकार ओळखा. आपल्याला डायरेक्ट प्रकारच विचारले आहेत. तर अव्ययीभाव समास असतो. विभक्ती तत्पुरुष हा उपप्रकार झाला, विभक्ती तत्पुरुष. विभक्ती बहुव्रीही. अव्ययीभाव असतो, तत्पुरुष समास पण असतो, द्वंद्व समास असतो आणि बहुव्रीही समास. आता दोन्ही ऑप्शन इथं सेमच आहेत, ब आणि क. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. खालील वाक्यापैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता कर्तरी प्रयोग कोणाला म्हणतात? ज्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो ते. आता कर्त्याला कोणत्या याच्यात प्रत्यय नाही बघा. इथं तू हा कर्ता आहे, तर त्यामध्ये मी हा प्रत्यय लागला आहे, त्यामुळे हे होणार नाही. ती इथं कर्ता आहे, ची हा प्रत्यय लागला, त्यामुळे हे पण होणार नाही. आजी, इथं आजीला ने प्रत्यय लागला, त्यामुळे हा पण कर्तरी प्रयोग होणार नाही. आजोबा, आजोबाला कोणताही प्रत्यय नाही आहे, आजोबा दृष्ट काढतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर सेक्शन 3 चपला या शब्दाला समानार्थी असलेला शब्द सांगा. चपलाला आपण वीज असे पण म्हणतो, चपला म्हणजेच वीज. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. विरह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विरह म्हणजे काय? विरह म्हणजे ताटातूट होते, त्यानंतर एकमेकांपासून दूर जाणे, यालाच विरह म्हटलं जातं. त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? आपल्या विरुद्धार्थी विचारलंय, याच्या विरुद्धार्थी येईल मिलन, एकमेकांच्या जवळ येणे. तर याला त्यानंतर तिसरा प्रश्न, यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. यामिनी म्हणजेच रात्र, रात्रीला यामिनी असे म्हटले जाते. त्यानंतर रात्रीलाच निशा असे पण म्हटले जाते, त्यामुळे यामिनी, निशा आणि रात्र हे तिन्ही पण समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. भरती या शब्दाला विरुद्धार्थ असलेला शब्द खालील पर्यायातून ओळखा. भरती, भरतीचा विरुद्धार्थी आपल्याला सर्वांना माहीत असेल, भरतीच्या विरुद्धार्थी अहोटी. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखा. अनुज अग्रज, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला, तर दोन्ही विरुद्धार्थी आहेत, तर ही योग्य आहे. त्यानंतर विभक्त एकत्र, विभक्त म्हणजे दूर दूर जाणे, एकत्र म्हणजे जवळ येणे, हे पण विरुद्धार्थी आहे. वियोग मिलन, वियोग म्हणजे पण दूर जाणे, मिलन म्हणजे एकत्र येणे, हे पण विरुद्धार्थी आहे. पण इथं निराश आणि हताश, निराश आणि हताश दोन्ही पण समानार्थी आहे. निराश होणे किंवा हताश होणे याचा समानच उपयोग केला जातो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. आपलं कारण अयोग्य विचारलंय, तर अयोग्य हेच आहे, विरुद्धार्थी नसून समानार्थी आहे, समानार्थी शब्द. त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. व्यंग, व्यंगचा विरुद्धार्थी शब्द आहे अव्यंग. आता आपण या सेक्शन मध्ये काय पाहिलं, सेक्शन 3 मध्ये, तर एकूण 6 प्रश्न विचारले आहेत. ते सर्व कशाची? समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावरतीच आहेत. विरुद्धार्थी म्हणजे हा पाठ खूप महत्त्वपूर्ण आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर सेक्शन 4 यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. किरीट सराटा घालणे याचा अर्थ काय होतो? तर चांगल्या कामात अडथळा आणणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. किरीट सराटा घालणे म्हणजेच चांगल्या कामात अडथळा आणणे. खालील म्हणीचा अर्थ सांगा. बारक्या फणसाला म्हैस राखण याचा अर्थ होतो ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपवणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आहे. त्यानंतर कम्प्रिहेन्शनवरती क्वेश्चन विचारण्यात आला आहे, म्हणजेच उतारा वाचून आपल्याला त्यावरती प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. आता हे तुम्ही उतारा वाचायचा आहे आणि याची जी काही क्वेश्चन विचारण्यात आहे याच्यावर त्याचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायचे आहे.
आन्सर. व्हिडिओला स्टॉप करून उत्तर वाचू शकता तुम्ही. त्यानंतर आता याच्यावरती विचारलेली क्वेश्चन आहेत. 1945 साली भारतात कोणत्या मैदानावर मॅच झाली? तर याचं तुम्हाला आन्सर कमेंटमध्ये टाकायचं आहे. पुण्यात आलेला क्रिकेट संघ कोणता होता? तो होता ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस. लेखकाने मॅच कशी पाहिली? तर ती लेखकाने मॅच मित्रासहित झाडावर बसून पाहिली होती. तुम्ही जर पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला याची उत्तरे भेटून जातील पॅरेग्राफमध्ये. तोबाऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे या म्हणीचा अर्थ सांगा. पैसा कमी आणि काम जास्त, घोड्याला लगाम लावणे, मालापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे, खायला पुढे आणि कामाला मागे. याचा हेच होतो अर्थ. ऑप्शन क्रमांक 4, खायला पुढे आणि कामाला मागे. या सेशनच्या PDF-साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.